मुंबईमधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहूर राणा याचं गुरुवारी अमेरिकेकडून भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आलं. राणाला विशेष विमानानं दिल्लीमध्ये आणण्यात आलं. तिथून त्याला थेट NIAच्या कार्यालयामध्ये नेऊन नंतर पतियाळा हाऊस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. यावेळी NIAच्या विशेष न्यायालयानं त्याला 18 दिवसांची कोठडी सुनावली. 2010 पासून भारताकडून तहूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भातील प्रयत्न सुरू होते. अखेर 15 वर्षांनंतर भारताच्या प्रयत्नांना यश मिळालंय. राणा आता भारतामध्ये आला असताना 26/11 हल्ल्यासंबंधीची अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तर तहूर राणावरती नेमके काय आरोप आहेत ते आधी पाहूया. तहूर राणावरील आरोप काय? तर तहूर राणा, डेव्हिड हेडली इतर 6 जणांवरती अतिरेकी हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप. आरोपपत्रामध्ये 134 साक्षीदारांचे जबाब, 210 दस्तावेज, 106 ईमेलचा समावेश. डेव्हिड हेडलीच्या पत्नीच्याही ईमेलचा आरोपपत्रामध्ये समावेश. ईमेलमध्ये हेडलीच्या पत्नीनं त्याला ग्रॅज्युएशनसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. तर हेडलीच्या पत्नीच्या ईमेलमध्ये अतिरेकी हल्ल्याचं प्रसारण पाहिल्याचाही उल्लेख. 26/11च्या हल्ल्याआधी हेडली तहूर राणा संपर्कात असल्याचं ईमेलद्वारे स्पष्ट. तर तहूर राणा पाकिस्तानातील कट रचणाऱ्यांच्या सोबत जोडलेला होता. तहूर राणानं हेडलीला रसद आणि आर्थिक मदत पोहोचवली होती. हेडलीकडे लक्ष्यांची रेकी आणि दुसऱ्या टार्गेटना शोधण्याचं काम देण्यात आलं. तर हेडलीकडे लक्ष्यांची रेकी आणि दुसऱ्या टार्गेटना शोधण्याचं काम, अशा प्रकारे एकूण तहूर राणावरती असलेले सगळे आरोप आपण पाहिले. दरम्यान 26/11 हल्ल्यामध्ये तहूर राणाचा नेमका रोल काय होता याची अगदी थोडक्यात माहिती घेऊया. 2006 साली दाऊद गिलानी हा पाकिस्तानी सेनेचा डॉक्टर असलेल्या तहूर राणाला त्याच्या अमेरिकेच्या शिकागोमध्ये असलेल्या ऑफिसमध्ये भेटायला जातो. त्या ठिकाणी दोघांमध्ये एका विशेष मिशनबाबत चर्चा सुरू असते. मला एका खास मिशनसाठी भारतात जायचं आहे. त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. ठीक आहे, मी मुंबईमध्ये एक ऑफिस उघडेन ज्यामुळे तुला वैध ओळख आणि कव्हर मिळू शकेल. खूपच छान. मी माझी ओळख बदलून टाकेन. आता माझं नाव नवं असेल, डेव्हिड हेडली. तहूर राणाच्या भेटीनंतर दाऊद गिलानीनं आपलं नवीन नाव डेव्हिड हेडली असं ठेवलं आणि त्यानंतर त्यानं मुंबई गाठली. हेडलीनं मुंबईतील सर्वात जास्त गर्दी असणारी ठिकाणं जसं की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलची रेकी केली. प्रमुख सार्वजनिक ठिकाणांची रेकी केल्यानंतर हेडली मुंबई हार्बरचा सर्व्हे करतो आणि GPS लोकेशनही रेकॉर्ड करतो. दहशतवादी कोणत्या मार्गाने मुंबई गाठतील यासाठी हेडलीची तयारी सुरू होती. यासाठी त्यानं समुद्री मार्गाचा चांगलाच आढावा घेतला होता. मुंबईतील सर्व ठिकाणांची रेकी केल्यानंतर मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी कुठून प्रवेश घ्यावा, त्यानंतर त्यांनी ठरलेल्या लक्ष्यावर कसं पोहोचायचं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून हेडलीनं पाकिस्तान गाठलं. लष्कर-ए-तोयबाचं ट्रेनिंग ज्या ठिकाणी चालतं त्या ठिकाणी हेडलीची ओळख लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद, ऑपरेशनल चीफ झकीउर रहमान लखवी आणि पाकिस्तान सैन्याचा अधिकारी मेजर इक्बाल सोबत होते. त्यावेळी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हेडलीची प्रशंसा करतो. शाबास, यात मुंबईच्या रेकीचा सर्व डेटा आहे. असं म्हणत हेडली हाफिज सईदला एक पेनड्राईव्ह देतो. हेडलीनं दिलेल्या सर्व गुप्त माहितीचा अभ्यास करत आणि आधार घेत दहशतवादी नौकेच्या साह्यानं मुंबईमध्ये येतात. त्यानंतर अख्ख्या मुंबईसह देश हादरून उठतो, कारण अचानकच CST स्टेशन, ताज हॉटेल आणि ओबेरॉय ट्रायडंट हॉटेलवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 166 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश होता. तर या हल्ल्याआधी दहशतवाद्यांमध्ये नेमका काय संवाद झाला असावा, तो काल्पनिक संवाद आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आता जे काही तुम्ही आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं ती सर्व माहिती आणि तुम्हाला अमेरिकन कोर्टाचे कागदपत्र NIAनं दाखल केले, चार्जशीट आणि मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे
की कदाचित असाच काहीसा संवाद या दहशतवाद्यांमध्ये झालेला असावा. दरम्यान तहवूर राणासारख्या मोठ्या आरोपीचं भारताकडे प्रत्यार्पण झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. कारण या आधी देखील काही आरोपींना इतर देशांमधून भारतामध्ये आणण्यात आलेलं होतं. यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे अबू सालेमचं. तर अबू सालेम हा 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटामधील प्रमुख आरोपी असून त्याच्यावरती खून आणि खंडणीचेही आरोप होते. 2005 मध्ये त्याला पोर्तुगालहून भारतामध्ये आणण्यात आलं. त्यानंतरचं दुसरं आणि महत्त्वाचं नाव ते म्हणजे रवी पुजारी. तर रवी पुजारी हा दक्षिण आफ्रिकेमध्ये अटक झालेल्या पुजारीला 2020 मध्ये सेनेगलहून भारतामध्ये आणण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी 200हून अधिक प्रकरणांमध्ये भारताला हवा होता. त्यानंतरचं तिसरं नाव छोटा राजन. दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळख असलेल्या छोटा राजनचं इंडोनेशियामधून प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. छोटा राजनचं प्रत्यार्पण हे डी कंपनीचं जागतिक नेटवर्क तोडण्यात महत्त्वाचं ठरल्याचं देखील बोललं जातं. आणि आत्ताचं ताजं उदाहरण ते म्हणजे अलीकडचा आणलेला तहवूर राणा. 26/11 हल्ल्याचा मास्टर माइंड असलेल्या तहवूर राणाला 10 एप्रिलला भारतामध्ये आणण्यात आलेला आहे. NIA कडून अटक झाल्यानंतर सध्या तो कोठडीमध्ये आहे. मात्र राणाच्या प्रत्यार्पणानंतर आता नव्या मागण्यांना सुरुवात झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार यांनी भाजपवरती निशाणा साधत राणाला भारतामध्ये आणलंय, मात्र क्रेडिट का घेताय असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसंच कुलभूषण जाधवांना परत आणा आणि मेहुल चोक्सी, नीरव मोदीला देखील घेऊन येण्याची मागणी राऊतांनी केली आहे. त्यांची प्रतिक्रिया पाहूया. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तुम्ही क्रेडिट कुठलं घेताय? मग तुम्ही पुलवामाचं क्रेडिट घ्या. कुलभूषण जाधवला तुम्ही अद्याप सोडवू शकलेला नाही, त्याचे क्रेडिट घ्या. एक एक्स रिटायर्ड नेव्ही ऑफिसर जो पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये अनेक वर्ष खितपत पडलेला आहे, मग आतमध्ये घुसा आणि त्याने घेऊन या ना. राजनाथ सिंग वगैरे लोक म्हणतात ना, भारतीय जनता पक्ष घुस कर लेके आएंगे, घुस कर मारेंगे. मग कुलभूषण जाधव यांना घेऊन या, नीरव मोदी यांना घेऊन या, मेहुल चोक्सीला घेऊन या. आज आपण सामना वाचला असेल, त्यात म्हटलंय क्रेडिट कसलं घेताय तुम्ही? दहशतवादच. काही गोष्टी तुम्ही सोडून द्या. बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला फासावर देतील आणि संपूर्ण देशामध्ये परत तो राणा फेस्टिवल साजरा करतील, ही यांची योजना आहे. तर संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेनंतर भारतामधून फरार झालेल्या आरोपींच्याही प्रत्यार्पणाचा मुद्दा आता जोर धरताना दिसतोय. यात काही उद्योगपती, गँगस्टर आणि दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तर देशाला काळीमा फासून पळ काढलेल्या काही प्रमुख कुख्यात लोकांची यादी पाहूया. विजय मल्ल्या हा भारतीय उद्योगपती आहे. मल्ल्याकडून 17 भारतीय बँकांना गंडा घालण्यात आलाय. मल्ल्यावरती अंदाजे 9,000 कोटींचं कर्ज आहे. तर मल्ल्यावरती फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा देखील आरोप आहे. युकेतून भारताकडे प्रत्यार्पण होण्याविरोधात मल्ल्याचा लढा. त्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी. हिरे व्यापारी नीरव मोदीचा काका म्हणजेच मेहुल चोक्सी 14,000 कोटींच्या PNB घोटाळ्यामधील प्रमुख आरोपी. नीरव मोदी चोक्सीनं 2018 मध्ये भारत सोडला. 2018 मध्ये काका पुतण्याला लंडनमध्ये अटक. मेहुल चोक्सी सध्या बेल्जियममध्ये. तर नीरव मोदी चोक्सीवरती मनी लॉन्ड्रिंग, फसवणूक आणि भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यानंतर संदेसरा बंधू चेतना आणि नितीन संदेसरा बंधूंकडून स्टर्लिंग बायोटेक कंपनीची सुरुवात करण्यात आली. संदेसरा बंधूंनी विविध बँकांकडून सुमारे 17,000 कोटींचं कर्ज घेतलं. वेळेवरती कर्ज फेडण्यात संदेसरा बंधू अपयशी. राष्ट्रीयकृत खासगी बँकांनी 2006 पासून दोघांना कर्ज बुडवे घोषित केलं. संदेसरा बंधूंवरती फसवणुकीचा गुन्हा. त्यानंतर नाव येत आहे गोल्डी ब्रारचं. तर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर गोल्डी ब्रार चर्चेत. गोल्डी ब्रार लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख. गोल्डी ब्रार कॅनडामधून काम पाहत असल्याची माहिती.
तर जून 2022 मध्ये केंद्राकडून गोल्डी ब्रार विरोधात रेड नोटीस जारी. अनमोल तुरुंगात बंदिस्त गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे, ज्याची ओळख आहे अनमोल बिश्नोई. तर लॉरेन्स बिश्नोईनंतर टोळीची सर्व जबाबदारी अनमोल बिश्नोईवर. सलमान खानच्या घरावरील गोळीबारामध्ये अनमोलचं नाव. तर सिद्धू मुसेवाला बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणाचा आरोप. गुरुपतवंत सिंग पन्नू हा मूळचा अमृतसरचा रहिवासी आहे. तर गुरुपतवंत सिंग पन्नू हा खलिस्तानचा दहशतवादी. खलिस्तान चळवळीसाठी तरुणांची माथी भडकावल्याचा आरोप. भारतामध्ये हिंसा भडकावण्यासाठी पन्नूचे प्रयत्न. तर 2019 मध्ये पहिल्यांदा NIAच्या रडारवर. 3 फेब्रुवारी 2021ला पन्नू विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी. तर 3 फेब्रुवारी 2021ला पन्नू विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं. त्यामुळे गुरुपतवंत सिंग पन्नू हा देखील चर्चेत असलेलं नाव. त्यानंतर झाकीर नाईकचा जन्म मुंबईतला. 1 जुलै 2016 मध्ये बांगलादेशातील बॉम्बस्फोटानंतर नाईकचा भारतातून पळ. नाईकवरती मनी लॉन्ड्रिंग आणि भाषणांद्वारे समुदायांमध्ये द्वेष पसरवल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.